अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील एक आमदार, दोन कामदार म्हणून ओळख असलेल्या भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस सौ पूनमताई राजेश पवार यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर होतात। नायगावच्या हेडगेवार चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणा देत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला। यावेळी नायगाव तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख, नरंगलकर, बालाजीराव मदेवाड, देविदास पाटील बोमनाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य व सरचिटणीस माणिकराव लोहगावे, शिवराज पाटील जाधव, जयश्रीताई नरवाडे, दत्ता पाटील ढगे, बळीराम पाटील वडजे, परमेश्वर पाटील जाधव, राजू पाटील बेळगे, प्रबत्ता पाटील जाधव, माधव पाटील कल्याण, बळीराम पाटील वडजे, परमेश्वर जाधव, गंगाधर पाटील कल्याण, राजू अप्पा बेळगे, रणजित पाटील कुरे, युवराज पाटील लालवंडीकर, जयश्रीताई नरवाडे, दत्ता पाटील ढगे, युवराज धनराज जाधव, भगवान डांगे, शंकर पाटील सांगवीकर, दत्ता पाटील ढगे, परमेश्वर पाटील जाधव, शिवानंद पाटील, बळवंत जाधव, सुजलेगावकर, गजानन पाटील तोंडे, राजू पाटील सुजलेगावकर, प्रकाश पाटील शेंडगे, राजू गजलवाड, गोविंद पाटील हंबर्डे, श्रीराम पाटील सुगावे, सुधाकर पाटील डोणगावकर, माधव पाटील बेंद्रीकर, आकाश पाटील धुपेकर, देविदास साहेबराव पाटील कांदळकर, विकास पाटील जाधव, मारुती कदम, बालाजी पाटील नरवाडे, विठ्ठल राजेंद्र वाघमारे, वंजारवाडीकर पाटील, राजू पाटील दरेगाव, भास्कर पाटील शिंदे, भाजप बूथ प्रमुख, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, नांदेड। भारतीय जनता पार्टीचा लोकनेते राजेश पवार साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पूनमताई पवारांचा आदरणीय पूनमताई पवार, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पूनमताई पवार, तुम आगे बढ़ो। आज भारतीय जनता पार्टी नायगाव मतदारसंघाच्या वतीनं लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सौभाग्यवती माजी महिला मोर्चाच्या जिल्ह्याचे अध्यक्षा, जिल्हा सरचिटणीस आदरणीय पूनमताई पवार यांना लंडन येथे लोकमतच्या वतीनं महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला। ही बातमी काल कळाल्यानंतर नायगाव मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं नायगाव हेडगेवार चौकामध्ये जल्लोष करण्याचं ठरलं। मोजक्या वेळेमध्ये एका कॉलवरती सर्वच कार्यकर्ते नायगाव येथे सकाळी आले आणि फटाके वाजून पेढे भरून आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, या मतदारसंघाची सावली, कार्यकर्त्यांची माऊली आदरणीय पूनमताई पवार यांचा सन्मान परदेशामध्ये झाला। महाराष्ट्राचं रत्न आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाला मिळालेले आहे। सर्वसामान्य जनतेला, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारं आमचं नेतृत्व आदरणीय महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य केंद्रबिंदू समजून नायगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास म्हणणारे आमचे लोकनेते कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य आई बहिणीचा विकास कसा झाला पाहिजे, माझा विद्यार्थी मतदारसंघातला कसा घडला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला आमदार साहेबाचा सदुपयोग पदाचा कसा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून सातत्यपूर्ण आदरणीय पूनमताई पवारांनी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये लोकमतनी दखल घेऊन काल लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार आदरणीय ताईचा सन्मान झाला। त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण जमलो, हा जल्लोष करण्यात आला आणि तदनंतर आमच्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोषरावजी हंबर्डे साहेबांच्या कार्यकारिणीमध्ये लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेबांमुळे आणि पूनमताईमुळे सर्व जिल्ह्यामध्ये नायगाव मतदारसंघाला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।